चला आता 6:20 झाले आहेत सकाळचे. आम्ही झाडू पोछा करून झाली आहे. आमच्या इथे गणपती बाप्पा उठायचे आहेत. आता झाडू पोछा करून घेत आहे लवकर, कारण रोहीच्या आजोबाला पण लवकर जावं लागते. गरम पाणी ठेवलेलं आहे. तर रोहीला सुट्टी असल्यामुळं थोडं वेळानंच उठली आहो. नाही तर मी आणि प्रांजू 5:45 उठून जाते. चला आता झाडू झाले मारून पोछा मारते घरायला आणि खालचं अंगण वगैरे झाडून घेते. 7 वाजत आता आंघोळ करायला जाते. पाणी गरम झालं आहे माझं. झाला आहे झाडू पोछा वगैरे, अंगणात वगैरे सगळा. आज गणपती बाप्पाचं विसर्जन करायचे आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, आता कशा आहात तुम्ही? ठीक असाल? आता वाजल्या 7:30. आता आमच्या इथं गणपती महाराजचं विसर्जन होत आहे. आम्ही जात आहोत आता विसर्जनकरिता. 10 दिवस कसे निघून गेले माहीतच नाही पडलं. घरामध्ये खूप छान वाटत होतं 10 दिवस. तर आता विसर्जनाकरिता जात आहोत आम्ही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला आता आम्ही गणपती शिरवाला जात आहोत, निघत आहोत. रोईजवळ चिवा दिला आहे. छान पकड, असं उलट सुलट करते का? लवकर लवकर चला चिवा. चला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी. चाबिताला थैलीत टाकून दे ना. आम्ही विसर्जन करण्याकरता जात आहोत. ती खूप मोठी असल्यामुळं. तुम्हाला फोन केला होता? फोन केला होता तुम्हाला? तर तिकडे गेल्या म्हणे. कोण? पिंकी म्हणे. हो, ते त्रास देते म्हणे. हा, अभ्यास नाही करत. हो, जवळच आहे. बस चला गणपती बाप्पा की जय. गणपती बाप्पाला दिसू. खूपच गर्दी आहे इथे भरपूर. चला आता आमच्या इथले गणपती महाराज आलेले आहेत इथे. इथे खूप गर्दी आहे शिरवायसाठी. हो, 1 मिनिट थांबा. हो झालं. हा, चला आम्ही आता विसर्जनसाठी आलेलो आहोत. उद्या नाही, आजच आखरी दिवस आहे. तिला 10-20 रुपयाचं काही घेऊ. ते बोमला शहरात का घेऊन जा. काय सोड, तो तर माहित आहे कसा आहे. तर घे. एरोप्लेन कोणता? वो कितने का है भैया? कितने का है? 80 रुपए का जी. क्या ये एरोप्लेन बोल रहे हो? ये 60 रुपए का है.
बराबर बता दो 50 रुपये देना बस 30 रुपये में लगा दो ते दो म्हणते फोडशीन ते फुटते ते अशा याच्यातच ते कमाई करतात चला चला लवकर लवकर 50 त्यानं पटकन हो म्हणून दिलं ना पप्पाने